वीकेंडला आलेला स्वातंत्र्य दिन, त्याला जोडून असलेल्या सलग सुट्ट्या यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांवर गर्दी झाली आहे। धार्मिक स्थळं सुद्धा भाविकांनी फुलली आहेत। बघूया राज्यातील काही प्रमुख पर्यटन स्थळांवर काय परिस्थिती होती याचा घेतलेला हा आढावा। सह्याद्रीमुळे महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्य लाभलंय। हे निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून दिसतं। त्यातून यंदा सगळीकडे पाऊस देखील दमदार झालाय। या सगळ्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी सगळीकडे मोठी गर्दी केली। ही आहेत अहिल्यानगरच्या भंडारदराची दृश्य। हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्यात खळखळून वाहणारे धबधबे, याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी इथे गर्दी केली। भंडारदरा धरणाच्या जलाशयात पावसात भिजत बोटिंगचा आनंद देखील घेतला जातो। रायगड जिल्ह्यातलं माथेरान हे हिल स्टेशन प्रसिद्ध आहे। थंड हवेच्या या ठिकाणी पावसाळ्यात निसर्गाची मुक्त उधळण असते। स्वातंत्र्य दिनाच्या वीकेंडला त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली। नेरळहून मिळेल त्या वाहनाने माथेरान गाठणाऱ्यांनी देखील गर्दी केली। त्यामुळे नेरळ माथेरान घाटात देखील रविवारी वाहनांच्या रांगाच रांगा होत्या। बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे त्र्यंबकेश्वर। आता श्रावण महिना सुरू झालाय, त्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या शंकराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे। त्यातच हे 2 दिवस सुट्ट्यामुळे गर्दी आणखीनच वाढली आहे। या अलोट गर्दीचा एक व्हिडिओ समोर आलाय। त्याच वेळी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। पर्यटकांप्रमाणेच भाविकांची गर्दी शिर्डीच्या साई मंदिरातही आहे। उद्या नागपंचमी आहे, त्या दिवशी राज्य सरकारी शाळांना सुट्टी असते। त्यामुळे ही गर्दी उद्या देखील कायम राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।